डॉक्टर उमेश वावरे। महाराष्ट्र शासनाने 15 डिसेंबर 2023ला जो GR काढला आहे तो GR अत्यंत महाराष्ट्रासाठी आणि बेरोजगार युवक युवतीसाठी भरपूर घातक आहे। तो GR असा आहे, मी थोडं 1 मिनिट तुमच्यासाठी हा GR आहे, GR ची कॉपी आहे आणि हे तुम्हाला वाचून दाखवतो। याच्यामध्ये भाग 8 आणि त्याची जे पॉइंट आहे पॉइंट नंबर 12 याच्यामध्ये असं मेन्शन केले आहे, द युनिव्हर्सिटी टू बी सेल्फ फायनान्स्ड, एव्हरी युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड अंडर द ॲक्ट शॅल बी फायनान्स्ड, द युनिव्हर्सिटी शॅल नॉट बी एंटायर्ड एनी फायनान्शियल असिस्टन्स ऑफ द नेचर, entitled the claim of any type of financial assistance or scholarship or reimbursement of fees from the state government। याचा मीनिंग असं झाला आहे की जे महाराष्ट्रातले OBC SC ST जे विद्यार्थी आहे, जे महाविद्यालयामध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेटमध्ये शिकणार आहे, त्यांना ना स्कॉलरशिप मिळणार, ना फ्रीशिप मिळणार, ना कोणती एवढी रिम्बर्समेंट होणार। म्हणजे जसं ओपनचा स्टुडंट 5 लाख रुपये फीस भरेल तसंच OBC SC ST या लोकांना सुद्धा 5-5 लाख रुपये भरावं लागेल। आपण गरीब वंचित शोषित पीडित वर्गातले मुलं आहोत, आपण कसे मुलांना शिकवणार आहोत? तर हे जे तिगडी गव्हर्नमेंट आहे, हे जे तिगडी महाराष्ट्र शासन आहे, हे युवकांचा संपूर्ण बळी घेत आहे। आज या गव्हर्नमेंटला लवकरात लवकर उपडून फेकावं लागेल, अन्यथा आपले OBC ST आणि SC बांधव आहे यांचा जीव घेतल्याशिवाय हे ठेवणार नाही। आज हा GR इंग्लिशमध्ये आहे, हा GR इंग्लिशमध्ये आहे। आपल्या पार्लमेंटमध्ये खासदार आमदार हे अनफड लोक बसले आहेत तिथं, यांना इंग्लिशचा GR समजत नाही आणि त्यामुळे ते पारित करतात आणि हे फक्त टाळ्या वाजवतात। म्हणून माझी हे महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की हे जे अनफड लोक आहे आमदार खासदार यांची या इलेक्शनमध्ये सुट्टी करा आणि सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोक यांना पार्लमेंटमध्ये आणा, म्हणजे ते तुमच्या OBC SC ST लोकांचं भवितव्य उज्ज्वल करू शकतात। आज फक्त टाळ्या वाजवून राहिले। माझ्यासारखा मी बाहेर देशातून सायंटिस्ट म्हणून होतो, मला वाटतं की समाजाची सेवा झाली पाहिजे, त्याच्यामुळे मी हा मुद्दा घेतला आहे आणि गोरगरीब जनतेपर्यंत मी हा मुद्दा घेऊन चालील आणि महाराष्ट्रात सुद्धा मी हे आंदोलन पेटवणार आहे। युवक युवती आणि जे कष्टकरी आहे त्यांनी आता या आंदोलनामध्ये सामील व्हा आणि गव्हर्नमेंटला घरचा आहेर दाखवा, कारण की हे जे तिहेरी सरकार आहे हे कोणाच्याही कामाचं नाही।